काँग्रेसने देशातील दलितांमध्ये भारतीय संविधान बदलणार असा नरेटिव्ह पसरवून सत्ता काबीज करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला असा आरोप संविधान जागर यात्रेचे प्रमुख भाजप अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अॅडव्होकेट वाल्मिक निकाळजे यांनी पत्रकार परिषदेत केला। विविध आंबेडकरी संघटनांनी एकत्र येऊन राज्यात संविधान जागर समिती महाराष्ट्र यांच्या वतीने संविधान जागर यात्रा 9 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर 2024 दरम्यान सत्याग्रह भूमी महाड ते चैत्यभूमी अशी आयोजित करण्यात आली आहे। संविधान जागर यात्रेच्या अनुषंगाने शनिवारी जागर यात्रा सोलापूर दौऱ्यावर आली। शनिवारी यात्रेच्या पार्श्वभूमीवर प्रमुख नेत्यांची श्रमिक पत्रकार संघात पत्रकार परिषद घेण्यात आली होती। त्यावेळी निकाळजे बोलत होते। मागील लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने देशभरात भाजपा भारतीय संविधान बदलणार असा नरेटिव्ह निर्माण करून केंद्रातील सत्ता काबीज करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला। इतिहास साक्षी आहे, जेव्हा जेव्हा केंद्रात काँग्रेस पक्षाची सत्ता आली त्यावेळी काँग्रेसने संविधानात बदल केला आहे असा आरोप भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अॅडव्होकेट वाल्मिक निकाळजे यांनी केला। दरम्यान ही यात्रा सायंकाळी न्यू बुधवार पेठेतील बाबरी चौक येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले अशी माहिती भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी सांगितले। या पत्रकार परिषदेस बीड येथील जय भीम आर्मीचे नितीन मोरे, मुंबईच्या योजना ठोकळे, मुंबईच्या स्नेहा भालेराव, सोलापूरचे राजा माने, अजित गायकवाड, माजी नगरसेवक प्राध्यापक नारायण बनसोडे आदींसह भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चाचे प्रमुख नेते पदाधिकारी उपस्थित होते। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।